सर्व मताला रेट किती चाललाय? एका किमान लोवेस्ट रेट धरू आपण 1,000 रुपये ते 2,000 रुपये एका मताला रेट आहे. काही ठिकाणी तो 5,000पर्यंत पण गेला आहे. त्यामुळे एका कुटुंबामध्ये असं धरू आपण, जर दोन्ही पॅनल स्ट्रॉंग आहेत, समजा दोन्ही पॅनल स्ट्रॉंग आहे, असे काही प्रभाग आहेत. आता ते पुण्यातल्या प्रेक्षकांना कळले ते प्रभाग कोणते आहे, सुजाण प्रेक्षकांना कळले. तर समजा एका घरात 4 मतं आहेत, तर 4 मतं असतील तर एका पॅनलमध्ये 4 उमेदवार आहेत, म्हणजे एका मताला 4 दुने 8,000 रुपये एका मताला, एका पॅनलचे. दुसऱ्या पॅनलचे 8,000 रुपये, म्हणजे एका मताला 2 पॅनल मिळून 16,000 रुपये. आणि जर 4 मतं असतील तर 64,000 रुपये. आणि ही फॅक्ट आहे, म्हणजे ही म्हटलं की ही अजिबात अतिशयोक्ती नाही, ही फॅक्ट आहे, ही फॅक्ट आहे. आणि यावेळेचं आणखी एक गणित आहे, म्हणजे ते फार इंटरेस्टिंग गणित आहे. यावेळेस ना गुगल पे, फोन पेचा धुमाकूळ आहे. कारण काय झालंय, तुम्ही आता सरकारची इच्छा होती ना डिजिटलाइज व्हावं आपण, आता तुम्ही कोणत्याही बँकेत जा, कोणत्या फायनान्सरला फोन करा आणि म्हणा मला 5 लाख रुपये कॅश दे. मी फक्त 5 लाख रुपये म्हणतो, 5 लाख रुपये मला कॅश दे. तर कॅशचा क्रंच आज शहरात आहे. तर महायुतीतले तिन्ही घटक मी परत जागा मोजतो. 163 भाजप, 138 राष्ट्रवादी, 117 शिवसेना, हे तिन्ही घटक स्ट्रॉंगली निवडणूक लढवत आहे. आणि एकाच वेळेस राज्यातल्या 29 महापालिकांमध्ये निवडणूक होती. म्हणजे कॅश क्रंच किती राज्यात निर्माण झालेला आहे याचा अर्थ घेऊ शकतो. आता कार्यकर्त्याचं काय होतंय, समजा आता कार्यकर्त्यांचं काय होतंय, समजा पैसे वाटायला या वस्तीतल्या 5 कार्यकर्त्यांना सांगितलं की तुमच्या गुगल पे आणि फोन पेवरनं पैसे वाटा, तरी प्रत्येकाची कॅपॅसिटी किती आहे, लिमिट संपणार, लिमिट किती, 1,50,000, याच्यापेक्षा लिमिट नाही आहे. त्यांचे लिमिट संपतायत, ते एकमेकांकडे बघतायत. म्हणजे मी विचारलं ना, तर तो रात्री नवीन ॲप डाउनलोड करतात, आणखी नवीन ॲप डाउनलोड करायची प्रोसेस पर 24 तास पैसे सेंड नाही करत. त्यामुळे अनेकांच्या याच्यात प्रॉब्लेम आज झालाय. कॅश संपली, अकाउंटला पैसे टाकलेत, तिथून पैसे मारलेत, ॲपची हे संपली आहे. तर या निवडणुकीला हे ॲप आलेत. पुढच्या निवडणुकीला जर लोकांनी बिटकॉईनमध्ये पैसे घेतले, लोकशाही आणखी मॅच्युअर होती आपली.